ठेविता भाव आपोआप भेटे देव म्हणून गुरुशी भजावे सवध्यानासे आणावे। आजचा जो दिवस आहे तो गुरुचे विचार संतांचे विचार आम्ही ध्यानामध्ये आणणं, त्यांचं मंथन केलं आणि एखादी गोष्ट दादा आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरली, लय चांगल्या पद्धतीनं जीवन आम्ही जगू शकतो। नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला का म्हणले, ईश्वराचं नाम चिंतन ध्यान करतो माणूस वाया जात नाही। माणूस वाया जाते चाडी चुगली निंदा कपट वेशनेनं वासनेनं माणूस वाया जाते। म्हणून तुकडोजी महाराजासारख्यानं म्हणले, सतसंग साधा गडे हो सतसंग साधा तोडा गौबाधा। जीवनामध्ये आम्हाला गौबाधा जर तोडायचा असेल ना दादा, आम्ही संगत कुणाची करावं फार महत्वाचं आहे। संगत आम्ही कुणाचं करावं। जर केळीच्या झाडानं बोरीच्या झाडाची संगत जर गेली ना, तिचा भाजीपाला होऊन जाते दादा। संगत फार महत्वाची आहे। म्हणून तुकडोजी महाराजासारख्यानं आम्हाला संतांनं जागवायचं काम केलं। काय सांगू संतांचे उपकार मज निरंतर जागवती। या संतांनं आम्हाला जागवायचं केलं। या दिशेनं जाऊ नको, तू या दिशेनं जाय, हेच आम्हाला संतांनं जागवायचं काम केलं। म्हणून एका संतानं म्हणलेलं आहे, मना सर्व सोडून द्यावे अति आदरे सजनाची धरावे। संगत कुणाची धराव दादा फार महत्वाचं। जर इतिहासामध्ये बघितलं ना, श्रीरामजीची संगत हनुमंतानं धरली, तो आज गावोगावी आहे। हे संगत फार महत्वाची असते दादा। आम्हाला जीवनामध्ये संगत कुणाची करावं। जर मी एक उदाहरण देतो, आम्ही सर्व आई बहिणी या सर्व पुरुष आहेत आणि आज आम्हाला गरज आहे, लग्नाचा फार मोठा सीझन आहे ना। लग्नाच्या सीझन मध्ये सोन्याचा जो आहे ना फार भाव वाढलेला आहे। ते पिरियड आता लग्नाचा सोन्याचा भाव पाहिला तर फार कुठे गेला। तर असं हे सोनं गरीबी घेतो आणि मोठं बी घेतो है ना, मोठे बी घेतो। तर जेव्हा आम्ही गरिबी मधून आम्ही बी आलेली आहोत, आम्ही अशा महिला बी बघता की ते आपण एक एक मणी घेतात, सालाला एक एक मणी घेणारे सुद्धा असे आहेत आणि काही तोळ्याने घेणारे बी आहेत। जेव्हा आम्ही सोनं घ्यायला जातो ना, तेव्हा आम्ही भाजीपाला घेताना भाजीपाला जेव्हा घेतो त्या किलोवानं आम्ही काही बी भाजीपाला घेतो, घरी जे बी आम्हाला वस्तू लागते दादा आम्ही ते आणतो। तर तेव्हा त्याच्यावर किती माश्या बसतात याचं कोणी गणित करत नाही। जे आम्ही घरात खाण्यासाठी जी वस्तू घेऊन येतो त्या काटा जेव्हा तोलते ना, त्या आगलावाला त्या माश्या किती बसल्या त्या बाजूला ते कोणी बघत नाही दादा। जेव्हा सोनार दादा जेव्हा सोनं तोलतो ना, जेव्हा तो गुंजेच्या मापानं जर सोनं तोलत असतं ना, जेव्हा त्या बाजूकडून सोन्याच्या बाजूकडून जर ती माशी बसली ना, एक माशी दोन माशी चार माश्या जर बसल्या ना, तर त्या माशीचा भाव किती होते, हजारोच्या हिशोबानं त्या माशीचा भाव वाढते दादा। संगत ही अशी आहे। म्हणून संतांनी आम्हाला की संगत कुणाची करावं हे फार आमच्यापाशी आहे।